नमस्कार. ठाणे जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील इत्थंभूत माहिती देणारी एकमेव वृत्तवाहिनी चौफेर वार्ता वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. आज बुधवार 22 एप्रिल 2021. आजच्या ठळक घडामोडी. रस्ता सुरक्षा अभियानात केलेल्या कार्याच्या अहवाल पुस्तिकेचं पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला चाप लागावा यासाठी कक्षनिहाय वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती. आणि 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण, मात्र लस उपलब्धतेबद्दल साशंकता. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून, क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल. रस्ता सुरक्षा अभियानामध्ये झालेल्या विविध कार्यक्रमांच्या सचित्र माहिती पुस्तिकेचं प्रकाशन काल पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं. वाहतूक शाखेमार्फत 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आलं होतं. या अभियानांतर्गत संपूर्ण ठाणे शहरात विविध भागात पोस्टर्स आणि बॅनर्स लावून जनजागृतीही करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, शॉर्ट फिल्म स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यासारखे कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्यात आली. तर ऑनलाईन माध्यमातून वाहतूक विषयक जनजागृती करण्यात आली. रिक्षा ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, स्कूल बस ड्रायव्हर यांच्यासाठी वेगवेगळी शिबिरही आयोजित करण्यात आली. तसंच रक्तदान शिबिर आणि वैद्यकीय तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आलं. पथनाट्य, विंटेज कार रॅली, बाईक रॅली यासारख्या विविध कार्यक्रमातून वाहतूक विषयक जनजागृती करण्यात आली. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कडक कारवाईही करण्यात आली. रस्ता सुरक्षा अभियानात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलीस आयुक्त विवेक मेकला, महापालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे देखील आवर्जून उपस्थित होते. या सर्वांनी मार्गदर्शनही केलं. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने ठाणे महापालिकेने ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा कोविड सेंटरच्या ठिकाणी ऑक्सिजनचे प्लांट उभारायला बुधवारपासून सुरुवात केली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाची पाहणी करून या प्लांटमधून महापालिकेला रोज 13 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्याचं सांगितलंय. ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा या 2 प्रकल्पातून दिवसाला अंदाजे 20 मेट्रिक टन एवढा प्राणवायू निर्माण होणार आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत युद्धपातळीवर हे दोनही प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत. PSA तंत्रज्ञानावर आधारित हे प्रकल्प असून एका प्लांटमधून 24 तासात जवळपास 175 सिलिंडर्स इतका ऑक्सिजन तयार होईल एवढी या दोन्ही प्रकल्पांची क्षमता आहे. त्यामुळे या 2 प्रकल्पांमधून दिवसाला अंदाजे 20 टन ऑक्सिजन निर्माण होईल. औरंगाबादमधल्या आयरॉक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हे दोन्ही प्रकल्प उभारण्यात येणार असून यामध्ये प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या कंपनीने यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषद, मुंबई महानगरपालिका, सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग, बीड या शासकीय ठिकाणी असे प्रकल्प उभे केलेत. त्यानुसार या कामाची वर्क ऑर्डर संबंधित ठेकादाराला दिल्यानंतर बुधवारी पार्किंग प्लाझा कोविड सेंटर इथं तात्काळ या ठिकाणचं साहित्य घेऊन येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. ठाणे शहरातील वाढती कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेता बाधित रुग्णांच्या सोयीसुविधांसाठी तसंच कोरोनाच्या प्रभावी सामन्यासाठी प्रत्येक कक्षाकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरीही त्याचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं वेगवेगळ्या कक्षांची स्थापना या अगोदरच करण्यात आलेली असून कोविडचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आणि प्रभावी नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कक्षाच्या कामकाजाची जबाबदारी देण्यात आली आहे. या आदेशाद्वारे वॉर रूम कक्ष प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता रामदास शिंदे तर उपकक्ष प्रमुख उपअभियंता सुनील पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेच्या व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख म्हणून उद्यान निरीक्षक केदार पाटील, उपकक्ष प्रमुख म्हणून कनिष्ठ अभियंता अभिषेक सुर्वे यांची निवड झाली आहे. ऑक्सिजन व्यवस्था कक्ष उपआयुक्त संदीप माळवी यांच्याकडे याची जबाबदारी आहे. तर याच
ऑक्सिजन व्यवस्थेचे उपकक्ष प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे हे जबाबदारी सांभाळतील. औषध आणि इतर साहित्य पुरवठा कक्षाचे प्रमुख म्हणून वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैजयंती देवगीकर, तर याच विभागाच्या उपकक्ष प्रमुख म्हणून वैद्यकीय अधिकारी योगिता धायगुडे काम पाहतील. लसीकरण केंद्रांची स्थापना आणि त्यांचं संचलन करणं या कक्षाचे प्रमुख म्हणून लेखापाल अधिकारी प्रदीप मकेश्वर आणि उपकक्ष प्रमुख अदिती कदम काम पाहतील. चाचणी केंद्रांच्या संचलनासाठी कक्षप्रमुख म्हणून नगर अभियंता रवींद्र खडताळे, तर उपकक्ष प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खुशबू टावरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या अंतिम संस्काराच्या समन्वय साधण्याच्या कक्षात प्रमुख म्हणून उपायुक्त अशोक बुरपुले, तर उपकक्ष प्रमुख म्हणून डॉक्टर अनिता कापण्णे यांची निवड करण्यात आली आहे. हॉस्पिटल प्रशासन आणि रुग्णसेवेचं व्यवस्थापन, संनियंत्रण तसंच ग्लोबल हॉस्पिटल यासाठी कक्षप्रमुख म्हणून उपायुक्त विश्वनाथ केळकर आणि उपकक्ष प्रमुख म्हणून अधिव्याख्याता डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर. पार्किंग प्लाझा हॉस्पिटल प्रशासनाचं आणि रुग्णसेवेचं व्यवस्थापन आणि संनियंत्रण कक्षाच्या प्रमुखपदी उपायुक्त विश्वनाथ केळकर आणि उपकक्ष प्रमुखपदी अधिव्याख्याता डॉक्टर विवेक चिंचोलकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. कौसा DCH कक्षप्रमुख म्हणून उपायुक्त मनीष जोशी, उपकक्ष प्रमुख कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी. कौसा DCH कक्षप्रमुख उपायुक्त मनीष जोशी, उपकक्ष प्रमुख अधिव्याख्याता डॉक्टर मोहित शेटे. खारेगाव DCH कक्षप्रमुख उपायुक्त मनीष जोशी आणि उपकक्ष प्रमुख उपकर निर्धारक आणि संकलक मनोज तायडे यांची निवड करण्यात आली आहे. ग्लोबल हॉस्पिटल कक्षप्रमुख कार्यकारी अभियंता सदाशिव माने आणि उपअभियंता महेश रावळ, उपअभियंता रुपेश पाडगावकर तसंच पार्किंग प्लाझा कक्षप्रमुख म्हणून उपअभियंता अंजुम अहमद यांची नेमणूक करण्यात आली आहे. अपघात कसा व कोठे होईल आणि मृत्यू कोणावर कशी झडप घालेल याचा काहीही नेम नाही असं सांगितलं जातं. त्याचाच अनुभव ठाण्यात सर्वांना आला. ना पाऊस ना सोसाट्याचा वारा, तरीही एक झाड अचानक कोसळलं आणि त्या दोघांना आपला प्राण गमवावा लागला. मासुंदा तलाव इथं धावत्या रिक्षावर झाड उन्मळून पडल्यानं त्यात रिक्षा चालकासह एक प्रवासी अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. ठाण्यातील डॉक्टर मूस रोड इथं बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या डॉक्टर मूस रोडवर एक रिक्षा जात असताना अचानक एक झाड या रिक्षावर कोसळलं. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अधिकारी तसंच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रिक्षावर पडलेल्या झाडाच्या फांद्या तातडीनं दूर केल्या. फांद्या दूर केल्यानंतर आत पाहिलं तर रिक्षामध्ये एक चालक आणि एक प्रवासी आढळून आला. दुर्दैवानं दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचं लक्षात आलं. या दोघांचीही रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. रात्री उशिरा झालेल्या रिक्षा अपघातानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या दोन्ही मृतदेहांना नेण्यात आलं. तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. परंतु नातेवाईकांनी हे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत महापालिकेलाच दोषी ठरवलं. आपण महापालिकेवर गुन्हा दाखल करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं, कारण महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचं मृताच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. नगरसेवक संजय वाघोले यांनी सांगितलं की मृतांच्या नातेवाईकांना ठाणे महानगरपालिकेनं 10 लाखांची मदत करावी अशी मागणी करणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन तर केलंच, पण त्यांना महापालिकेकडून योग्य ती मदत मिळवून देऊ असं आश्वासनही यावेळी दिलं. अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांची कोरोना अँटीजेन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेतर्फे मुख्य बाजारपेठ असलेल्या जांभळी नाक्यासह कोपरी इथल्या 1084 जणांची चाचणी केल्यानंतर त्यापैकी 23 जण पॉझिटिव्ह आढळलेत. भाजीपाला विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून ठराविक अंतरावर राहून सकाळच्या वेळेत भाजी विकायला मुभा देण्यात आली आहे. त्यातही जांभळी नाका परिसरातील बाजारपेठ ही होलसेल बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. घाऊक प्रमाणात या ठिकाणून विक्री केली जाते. ग्राहकही या ठिकाणून भाजीपाला घाऊक प्रमाणात विकत घेतात. अशावेळी केवळ शहरातील विक्रेतेच नाही तर शेकडोंच्या संख्येनं नागरिकही इथं भाजी खरेदीसाठी सकाळच्या वेळेत गर्दी करत असतात. अशावेळी या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीनं मुख्य बाजारपेठेऐवजी तलावपाळीच्या जवळच्या रस्त्यावर भाजी विक्रेत्यांना ठराविक अंतरावर मार्किंग करून भाजी विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.
परंतु त्यापूर्वी गेले 3 दिवस इथल्या भाजी विक्री करणाऱ्यांची कोरोना चाचणी देखील महापालिकेतर्फे करण्यात आली. 19 ते 21 एप्रिल दरम्यान कोपरी आणि जांभळी नाका इथल्या 1084 भाजी विक्रेत्यांची अँटीजन चाचणी करण्यात आली. 3 दिवसात जांभळी नाका इथल्या भाजी विक्रेत्यात 6 जण तर कोपरीमधल्या भाजी विक्रेत्यात 17 जण कोरोनाबाधित आढळलेत. कोपरीत 19 एप्रिल 2010 पैकी 6 जण, 20 एप्रिलला 87 पैकी 5 जण, 21 एप्रिलला 41 पैकी 6 जण कोरोनाबाधित असलेले आढळले. तर जांभळी नाका इथल्या भाजी विक्रेत्यांची तपासणी केली असता 19 तारखेला 364 पैकी 4 जण, 20 तारखेला 228 पैकी 2 जण कोरोनाबाधित, तर 21 एप्रिल रोजीच्या चाचणीमध्ये 136 जणांपैकी एकही कोरोनाबाधित आढळला नाही. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे सध्या परवानगी असलेल्या नागरिकांच्या लसीकरणातही विघ्न निर्माण होत आहे. ठाणे महापालिकेकडे असलेल्या लसीचा साठा संपत आल्यानं अनेक लसीकरण केंद्र बंद राहिली आहेत. तसंच पुढचा साठा मिळेपर्यंत शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनेही घेतला आहे. 14 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे आणि 2,44,466 डोस देण्यात आलेत. त्यात 2,09,817 जणांना पहिला आणि 34,595 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोविशिल्डचा पहिला डोस 1,72,883 जणांना तर 39,988 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचं प्रमाण अनुक्रमे 32,028 आणि 2,567 इतकं आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर, त्यानंतर 60 वर्षावरील नागरिक, त्यानंतर 45 ते 60 वर्ष वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्ती आणि त्यानंतर 45 वर्षावरील सर्वांना लस देण्याची घोषणा सरकारनं केली होती. येत्या 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना आता लस दिली जाईल असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. फक्त लसीचा पुरवठा कसा होणार याबद्दल सरकारने कोणतीच ग्वाही दिलेली नाही. सध्याच्या काळात अनेक लसीकरण केंद्र बंद असताना 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण केलं जाणार या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कशी होणार याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. रस्ता सुरक्षा अभियानात केलेल्या कार्याच्या अहवाल पुस्तिकेचं पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला चाक लागावा यासाठी कक्षनिहाय वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती. आणि 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण, मात्र लस उपलब्धतेबद्दल साशंकता. या होत्या आजच्या विशेष बातम्या. चौफेर वार्ता ही वृत्तवाहिनी आगळेवेगळे उपक्रम घेऊन आपल्यासमोर येत असते. त्यासाठी आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला अवश्य कळवा. आमचा संपर्क क्रमांक आणि ईमेल ID आपल्याला स्क्रीनवर दिसेलच. हे बातमीपत्र आपण आमच्या YouTube चॅनलवरही पाहू शकता. बातमीपत्र पाहिल्यावर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.